बाळराजेंच्या विधानाचं समर्थन करणार नसल्याचं राजन पाटलांनी म्हटलंय। अनगर गावात निवडणुका बिनविरोध होतात। यावेळी निवडणुका लागल्या त्यामुळे मुलं जोशात बोलली असतील असं त्यांनी म्हटलंय। अजित पवार आणि मोठ्या साहेबांबद्दल आदर आहे। तर काल अनगर नगर पंचायतीमध्ये उज्ज्वला तिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर त्या ठिकाणी बाळराजे यांनी थेट अजितदादांना चॅलेंज दिलेलं होतं। याबाबत बोलण्यासाठी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आपल्यासोबत आहेत। मला काय सांगाल, खरं तर काल बाळराजेंनी अजितदादांना त्या ठिकाणी चॅलेंज दिलेलं होतं। त्याचं मी समर्थन करणार नाही, तो लहान आहे। काल कधी आमच्या गावामध्ये बिनविरोध निवडणुका होत असतात, त्यामुळे हे अशा प्रकारे लादले गेल्यामुळं कदाचित मुलांच्यामध्ये जोश होता, त्या जोशामध्ये असं काहीतरी मुलांनी करून झालं असेल, त्याचं मी समर्थन करत नाही। मी अजितदादांचं, मोठ्या साहेबांचं, पवार परिवारांचं या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो आणि मोठ्या साहेबांच्या शरणी मी लीन होतो। हा विषय इथं संपवावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे। खरं तर उमेश पाटील जे आहेत ते असं म्हणतात की हायकोर्ट देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।